आंतरराष्ट्रीय सिंडिकेट आहे, त्याचा जो सगळ्यात प्रमुख आहे सलीम डोला, आंतरराष्ट्रीय तस्कर, जो एमडीचं सिंडिकेट चालवायचा, मुंबई पोलिसांनी एनसीबीच्या मदतीने त्याला परदेशातून अटक केली आहे। त्याच्यावर 13 गुन्हे आहेत। सलीम डोला, मोहम्मद सलीम, मोहम्मद सुहेल शेख, ताहेर सलीम डोला, मुस्तफा मोहम्मद कुब्बावाला, हे सगळे परदेशातून ऑपरेट करणारे आता त्या ठिकाणी पकडून आणले आहेत आणि यांच्याकडनंही खूप चांगल्या प्रकारची माहिती मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेसची माहिती मिळाली आहे। त्याच्यावर कारवाई करून बरेच अशा प्रकारचे युनिट्स हे देखील आपल्याला उद्ध्वस्त करता आली आहेत। यांना दुबईवरून पकडून आणलंय। यांनी सांगली, कर्जत, अकोला, भोपाळ, म्हैसूर आणि हैदराबाद या ठिकाणी एमडीचे कारखाने उघडले होते आणि जवळपास 256 कोटी रुपयाचा माल हा यांच्याकडनं या ठिकाणी जप्त झालेला आहे आणि एक महत्त्वाचं रॅकेट हे आपल्या मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं आहे। मोठ्या प्रमाणात जनजागरणाचं कामं देखील आपण करतो। 4 लाखपेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो। ड्रग फ्री मुंबई अशा प्रकारचा आता एक जाणीव जागृती करता मोठा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे की ज्या माध्यमातून मुलांमध्ये ड्रग्सच्या संदर्भात अवेअरनेस तयार करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि विशेषतः एक 360 डिग्री अप्रोच या संदर्भातला आता केंद्र सरकारने देखील घेतलेला आहे सगळ्या राज्यांच्या सोबत, ज्याच्यामध्ये आता केवळ एक गृह विभाग नाही, राज्याच्या 20 विभागांना या ड्रग फ्री अभियानाच्या अंतर्गत वेगवेगळी जबाबदारी ही वाटून दिलेली आहे। कारण आपल्याला माहिती आहे एमडी तयार कसं होतं, ते तयार होण्याकरता जे काही केमिकल्स आहेत ते सगळे केमिकल्स फूड अँड ड्रग डिपार्टमेंटच्या अंतर्गत असतात किंवा मेडिकल एज्युकेशनच्या अंतर्गत असतात। त्यामुळे सगळ्या विभागांचं कोऑर्डिनेशन करून आणि या सगळ्या विभागांना त्या ठिकाणी कामं वाटून दिलेली आहेत आणि डी ॲडिक्शन पासनं तर जाणीव जागृतीपर्यंत अशा प्रत्येक विभागाला काम दिलेलं आहे। मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार आणि सगळी राज्य सरकार आता या संदर्भातलं जे काही काम आहे ते करणार आहे। जवळपास मी आपल्याला सांगितलं होतं की पोलीस जर दोषी आढळले तर त्यांना आपण बडतर्फ करू, आपण निलंबित करू, पण निलंबित करून थांबणार नाही तर बडतर्फ करू। जवळपास या ठिकाणी 24 पोलीस निलंबित केले आणि आता 18 पोलीस त्यातले बडतर्फ केलेले आहेत। हे जे एनडीपीएसचे खटले आहेत हे देखील अतिशय स्लो चालतात, त्याचाही ते फायदा घेतात आणि म्हणून आता त्याही करता विशेष न्यायालय स्थापण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि हायकोर्टाकडे ती आपली परमिशन गेलेली आहे। त्याला लवकरच परमिशन मिळेल, ज्यामध्ये मुंबईमध्ये 4 आणि ठाण्यामध्ये 1 विशेष एनडीपीएस न्यायालय आता हे याला मान्यता मिळाली आहे। हे लवकर सुरू होईल, अंतिम टप्प्यात आहे। नागपूर इथे एक न्यायालय स्थापन करण्याच्या संदर्भात आता हायकोर्टाकडे पेंडिंग आहे, त्याची परमिशन मिळाल्यावर तेही करू आणि त्यानंतर प्रयत्न आपला असा आहे की प्रत्येक विभागामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये अशा प्रकारचे एनडीपीएसचे विशेष न्यायालय हे आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचे आहेत। पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणाकरता 733 कोटी रुपयाचा प्रस्ताव आपला केंद्र सरकारने मान्य केलेला आहे, ज्यात 60% पैसे केंद्राचे, 40% आपण देणार आहोत। 6 महिन्यात आपण याची कारवाई करणार आहोत। त्यानंतर अजून निधी देण्याचं त्यांनी मान्य केलंय। यामध्ये विशेषतः सागरी सुरक्षा, अंमली पदार्थ तस्करी, दहशतवाद शक्तींना आळा, परदेशी घुसखोरीला आळा, गुन्हे कार्यपद्धती, सायबर सुरक्षा, माहिती संकलन या सगळ्या गोष्टींमध्ये एआयचा वापर याच्यावर भर दिलेला आहे। अत्याधुनिक शस्त्र, विशेष वाहने, हॉवरक्राफ्ट, स्पीड बोट, फ्लोटिंग जेटी, ड्रोन, रडार, ट्रान्सपॉन्डर, दळणवळण यंत्रणा, तंत्रज्ञानाची जोड अशा सगळ्या गोष्टींकरता याच आपण अधिवेशनामध्ये या पुरवणी मागणीला मान्यता देखील दिलेली आहे। त्यामुळे पोलिसांना त्या ठिकाणी आपण ते मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण करणार आहोत। पोलिसांच्या घरांकरता डीजी लोन हे आपण पुन्हा सुरू केलं आणि 12 मे रोजी 1768 कोटी रुपयांना मान्यता दिली। जवळपास 5115 पोलिसांना 1759